नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मिशन IAS अकॅडमीला आपली 2.0 संकल्प बॅच आपण सुरू केलेली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सर्वात अवघड समजला जाणारा सब्जेक्ट थेरी ऑफ मशीन्स आपण सुरू केला आहे. 2020ला जवळपास 20 क्वेश्चन्स हे टॉमवर असायचे थेरी ऑफ मशीन्सवर, परंतु आता ऑटोमोबाईलचा सिलेबस ॲड झाल्यामुळे आपण त्याच्यामध्ये म्हणजे अराऊंड 14 to 15 क्वेश्चन्स या सब्जेक्टवर विचारले जाऊ शकतात, जे की खूप मोठं वेटेज आहे. तर आज आपला तिसरा दिवस आहे डेमो लेक्चरचा. प्रिव्हियस लेक्चर्स तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला किंवा आपल्या मिशन IASच्या ॲप्लिकेशनवर बघू शकता आणि बॅच तुम्ही आपल्या ॲप्लिकेशन थ्रू एनरोल करू शकता. ओके, ज्या विद्यार्थ्यांना बॅचवर डिस्काउंट हवा आहे त्यांनी मला पर्सनली आपला जो अकॅडमीचा नंबर आहे 8070607474 या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सॲप केलं तरी चालेल. जितकं मॅक्झिमम पॉसिबल डिस्काउंट करून देता येईल तेवढा मी 100% तुम्हाला करून देईल. आता 14 तारखेला पण विद्यार्थ्यांची MPSCची एक्झाम आहे, त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी जॉईन होणार आहेत. तर RTO AIM मेन्सची जे मनामध्ये तुमची भीती आहे, ज्या विद्यार्थ्यांचा गॅप पडलेला आहे 4-4, 5-5, 6-6 वर्ष, त्या विद्यार्थ्यांना अजिबात घाबरायची गरज नाही आहे. आपले थर्मोडायनॅमिक्स असेल, फ्लुइड मेकॅनिक्स असेल किंवा इतर डेमो लेक्चर्स जे अवेलेबल आहेत यूट्यूब चॅनलला किंवा आपल्या ॲप्लिकेशनवर, ते एकदा बघून घ्या. इतकं बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत आपण प्रॉपरली RTO AIM मेन्सचा जो सिलेबस आहे, एक्झाम पॅटर्न आहे आणि MPSC एक्झॅक्टली काय डिमांड करते त्या पद्धतीने आपण खूप चांगल्या पद्धतीने कन्सेप्च्युअली आणि एक्झामला धरून आपल्या सिलेबसला धरून आपण सगळे टॉपिक्स कवर केलेले आहेत. त्यामुळं कितीही गॅप पडला असेल तुमचा तरी घाबरण्याची अजिबात गरज नाही. आत्ता जरी तुम्ही मेन्सची तयारी सुरू केली तरी आरामात तुम्हाला भरपूर वेळ पुढे भेटणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रिलिम्सचं अजिबात टेन्शन नाही आहे, जे गट ब गट क राज्यसेवा किंवा UPSCची तयारी करताय ते आरामात प्रिलिम्सला त्यांना 55-60 मार्क्स येतात. ओके, ज्यांना भीती नाही प्रिलिम्सची तर त्या विद्यार्थ्यांनी आत्तापासून मेन्सची जरी सुरू केली तयारी तरी व्यवस्थितपणे तुमचं विथ रिव्हिजन, विथ MCQ प्रॅक्टिस, विथ टेस्ट सिरीज सगळं प्रॉपर एकदम प्लॅन बनवून एकदम स्ट्रॅटेजीने तुमचा अभ्यास कंप्लीट होऊ शकतो. तर ही बॅच आपली आता ह्या मंडेपासून सुरू झाली आहे. 2.0 संकल्प बॅच आपल्या ॲप्लिकेशनवरनं एनरोल करून घ्या. येणाऱ्या सॅटर्डे किंवा संडेला मी या बॅचवर डिस्काउंट अनाऊन्स करणार आहे. 1 डे डिस्काउंट असेल. जे पण सिरियसली तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी सर्वांनी या बॅचला एनरोल करून घ्या. ओके, तर डेमो बॅचसुद्धा आपण त्याची लॉन्च केलेली आहे. आज डेमोचा तिसरा दिवस आहे. उद्या आणि परवा तुम्हाला डेमो लेक्चर्स फ्री असतील, ते एकदा बघा. ओके, आणि फक्त एकाच सब्जेक्टचे नाही तर बऱ्याच 4 ते 5 सब्जेक्टचे डेमोज आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. ओके, सर्वांनी सर्वप्रथम आपला जो मिशन IASचा टेलिग्राम चॅनल आहे खास RTO AIM साठी डेडिकेटेड आहे, @मिशन IAS मेकॅनिकल, हा चॅनल सर्वांनी पहिले जॉईन करून घ्या. ओके, सगळे RTO AIM रिलेटेड अपडेट्स याच्यावर येणार आहेत. ह्याच्यानंतर आपले MCQ बुक्स लवकरच आउट ऑफ स्टॉक जाणार आहेत. व्हॉल्यूम 1 मेकॅनिकल आणि व्हॉल्यूम 2 ऑटोमोबाईल. तर हे बुकसुद्धा आपल्या ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही ऑर्डर करू शकता. ओके, तर काही क्वेरीज असतील, काही तुमच्या शंका असतील, डाऊट्स असतील तर आपल्या अकॅडमीचा जो नंबर आहे बघा 807060 याच्यावर व्हॉट्सॲप किंवा कॉल केला तरी चालेल. ओके, आणि आता पुढे आपण जाऊयात कालच्या लेक्चरमध्ये. बाकीचे सगळे विद्यार्थी जॉईन होत आहे. 1-2 मिनिट आपण थांबूयात आणि लेक्चरला सुरू करूयात. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सर्वांनी कन्फर्म करा. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सर्वांनी मला कन्फर्म करा. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी एकदा कन्फर्म करा, म्हणजे आपल्याला लेक्चरला सुरुवात करता येईल. ओके. ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण सगळं रिवाईज केलं होतं, मागे काय काय बघितलं तर त्यात आपण जाणार नाही परत. याच्या व्यतिरिक्त कालच्या लेक्चरमध्ये आपण रिडंडंट डिग्रीज ऑफ फ्रीडम बघितलं होतं, तो टॉपिक मी परत आज रिपीट करेल.
तो टॉपिक मी आज परत रिपीट करेल आणि मग ग्रॅश ऑफ लॉपासून आपण सुरुवात करूयात. ओके. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिग्रीज ऑफ फ्रीडमबद्दल खूप डिटेलमध्ये बघितलं होतं. काय होता डिग्रीज ऑफ फ्रीडमचा फॉर्म्युला, एकदम पाठ पाहिजे तुम्हाला. ओके. एकदम कन्सेप्च्युअली आणि प्रॉपरली तुम्हाला सांगितलं होतं. डिग्रीज ऑफ फ्रीडम इज वॉट 3 टाइम्स ऑफ L-1. हे काय होतं टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम होतं. एक -1 का केली, कारण मेकॅनिझममध्ये तुम्हाला माहिती आहे कायनेमॅटिक चेनमध्ये जर एक लिंक फिक्स केली तर त्याचं काय बनतं तुमचं कायनेमॅटिक, त्याचं बनतं तुमचं मेकॅनिझम. आणि मग मेकॅनिझम प्रत्येक लिंकची टू डायमेन्शनल सिस्टीममध्ये प्रत्येक लिंकच्या किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, 3 असतात. 2 ट्रान्सलेशन आणि 1 रोटेशन. सो 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि टोटल नंबर ऑफ लिंक्स जेव्हा ते इंडिपेंडंट असतात तर एक लिंक फिक्स असते म्हणून आपण -1 केली. हे टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. मायनस याच्यातून काय करायचं आपल्याला -2J -H. बरोबर. तर ह्या Lला आपण म्हटलं नंबर ऑफ लिंक्स. गोष्टी इतक्या वेळेस रिपीट करतो मी जेणेकरून तुमचा क्लासमध्येच बऱ्यापैकी 70-80% तुमचं मेमराईज होऊन जाईल. ओके. घरी फक्त तुम्हाला रिव्हिजन करायची गरज आहे, जिथं पण लायब्ररीमध्ये अभ्यास करताय किंवा घरी. जे इज वॉट नंबर ऑफ जॉईंट्स किंवा बायनरी जॉईंट्स तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. अँड H इज वॉट नंबर ऑफ हायर पेअर्स. याचा दुसरा फॉर्म पण आपण बघितला, तो लक्षात ठेवा किंवा हा लक्षात ठेवा, पण हा बेटर आहे. याने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंगला खूप इझी जाईल. ओके. सो दिस इज द डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता आपण बघणार आहोत रिडंडंट डिग्रीज ऑफ फ्रीडम. रिडंडंट व्हेरी इम्पॉर्टंट, एक्झाममध्ये पण विचारतात बऱ्याचशा वेळेस. रिडंडंट डिग्रीज ऑफ फ्रीडम. डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता रिडंडंटचं मिनिंग काय आहे? रिडंडंट म्हणजे काय? युजलेस. कुठल्याही मेकॅनिझममध्ये एखादा असं बघा, आपण जेव्हा कुठलंही मेकॅनिझम बनवतो मशीन्समध्ये, जे आपण मेकॅनिझम्स यूज करतो किंवा इन जनरल आपण कुठलंही मेकॅनिझम जेव्हा यूज करतो, आपण काय ते असंच टाइमपाससाठी बनवत नाही. आपलं मेन मोटिव्ह काय असतं की आपण त्या मेकॅनिझमला काहीतरी इनपुट दिलं तर त्या मेकॅनिझमकडनं आपल्याला काहीतरी आउटपुट भेटलं पाहिजे. बरोबर. हे आपलं मेन मोटिव्ह असतं. आउटपुट म्हणजे मेकॅनिझम जेव्हा मी बोलतो तर आउटपुट म्हणजे मेकॅनिझम इज रिलेटेड टू वॉट मोशन. हे तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं. मेकॅनिझम म्हणजे काय? मोशन. मेकॅनिझमचं फंक्शनच ते टू ट्रान्सफर अँड टू ट्रान्सफॉर्म द मोशन. समजा तुम्ही मेकॅनिझमला असं काही इनपुट दिलं की तुम्हाला आउटपुट काय पाहिजे? लिनियर मोशन पाहिजे. बरोबर. किंवा तुम्हाला आउटपुट रोटेशन पाहिजे. आता काय झालं, काहीतरी फॉल्ट असल्यामुळे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये डिफिकल्टी असल्यामुळे, काहीतरी लूज कनेक्शन असल्यामुळे त्या मेकॅनिझममध्ये एखादी लिंक काय करते, त्या लिंकला जर रोटेट व्हायचं आहे पण ती लिंक काय करते, थोडीशी हलते एक्स डायरेक्शनमध्ये. पण ती जी मोशन आहे त्या लिंकची एक्स डायरेक्शनमधली, ती कॉन्ट्रीब्यूट करते का तुमच्या फायनल आउटपुटला? नाही करत आहे कॉन्ट्रीब्यूट. आपल्याला नकोच आहे. आपलं मेन मोटिव्ह काय की ती लिंक काय झाली पाहिजे? रोटेट झाली पाहिजे. पण काही कारणांमुळे, काही लूज कनेक्शन असेल किंवा काही फॉल्ट असेल, त्याच्यामुळे काय होते, ती लिंक अशी मूव्ह करते आणि रोटेट पण होते ती. पण कशी रोटेट होते? थोडीशी अशी हलते ती एक्स डायरेक्शन किंवा वाय डायरेक्शनच्या अलॉंग. पण ते जे मोशन आहे त्या लिंकचं एक्स किंवा वाय डायरेक्शनमध्ये, ते आपल्याला नको आहे. आपल्या याच्यामध्ये आपल्याला त्याचा काही यूजच नाही आहे. फायनल आउटपुटमध्ये त्या मोशनचा काही फायदा होत नाही आहे. म्हणजे ते मोशन तुम्ही एलिमिनेट जरी केलं किंवा काढून जरी टाकलं तरी तुमच्या मेकॅनिझमच्या आउटपुटमध्ये काही फरक पडणार नाही. मग ते जे मोशन असतं अनवॉन्टेड मोशन, ज्याचं काही काम नाही आपल्याला, ज्याचं काही यूज नाही आहे, त्याला आपण म्हणतो रिडंडंट मोशन, युजलेस मोशन. मग आणि डिग्रीज ऑफ फ्रीडमचे डेफिनेशन काय असते तुम्हाला सांगितलं होतं, नंबर ऑफ इंडिपेंडंट मोशन्स. आता ते मोशन एक प्रकारचं एक मोशन तुम्हाला कन्सिडर करावं लागेल, पण ते फायनल आउटपुटमध्ये काही त्याचं कॉन्ट्रीब्युशन नाही. म्हणून आपण त्याला काय करतो, टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडमचा जो फॉर्म्युला आहे त्यातून -FR करतो, रिडंडंट डिग्रीज ऑफ फ्रीडम. दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं, दरवाजा. मेन तुमचा डोअरचं फंक्शन काय आहे? ज्या डोअरला जे हिंजेस लावलेले असतात, 3 हिंजेस, टॉपला, मिडवे आणि बॉटमला हिंजेस लावलेले असतात, तर ते हिंजच्या आबावर तो दरवाजा काय होतो? रोटेट होतो, टर्न होतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही तो दरवाजा उघडता किंवा बंद करता. आता ते हिंजेस जर लूज असतील, व्यवस्थित फिट केले नसतील तुमच्या कारपेंटरने, तर त्याच्यामुळे काय होईल, तो दरवाजा समजा ते हिंजेस लूज पडल्यामुळे तो असा वर पण मूव्ह होईल. पण त्या मोशनचा काही फायदा आहे का त्या मेकॅनिझममध्ये? आपला मेन मोटिव्ह काय आहे, आपलं मेन आउटपुट काय पाहिजे आपल्याला, की त्या हिंजेसच्या अबाउट तो दरवाजा टर्न झाला पाहिजे किंवा रोटेट झाला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला दरवाजा बंद करता येईल किंवा ओपन करता येईल. परंतु ते हिंजेस फॉल्टी असल्यामुळे
तो दरवाजा समजा व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये किंवा असं कुठलं तरी अनवॉन्टेड मोशन करतोय, ज्याचा फायनल आउटपुटमध्ये काहीच कुठेच रोल नाही आहे. ओके, तर त्याला आपण म्हणतो रिडंडंट डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग त्या मोशनलाच आपण ते मायनस करतो आपण. सो रिडंडंट डिग्रीज ऑफ फ्रीडम जर असेल तर डिग्रीज ऑफ फ्रीडम एफचा फॉर्म्युला काय होऊन जातो, ते आपण मायनस करतो. 3 इंटू L-1 मायनस 2 टाइम्स ऑफ J मायनस H, आणि यातून मायनस आपण काय करतो, रिडंडंट डिग्रीज ऑफ फ्रीडम दॅट इज FR. ओके, दुसरं एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं मी. दुसरं एक्झाम्पल, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? तुमचं इंटरनेट कनेक्शन चेक करा, कारण आज पूर्ण व्यवस्थित केलं आहे सगळी सिस्टीम पूर्ण. दुसरं एक्झाम्पल काय दिलं तुम्हाला मी, बायसिकलचं एक्झाम्पल दिलं होतं. आता बायसिकलच्या केसमध्ये स्प्रॉकेट्सवर जी आपण चेन माउंट केली आहे ती चेन कंटिन्युअस काय झाली पाहिजे, रन झाली पाहिजे, जेणेकरून तुमची बायसिकल सरळ फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाईल. आता ते स्प्रॉकेट्स जर व्यवस्थित माउंट केलेलं नसेल आणि ते स्प्रॉकेट्स जर हलत असतील तर होऊ शकतं की तुमची सायकल थोडीशी काय होईल, थोडीशी व्हायब्रेट होईल. पण ते जे मोशन आहे ते काय आहे, ते युजफुल मोशन आहे का? ते फायनल आउटपुट आपलं काय, सायकल पुढे गेली पाहिजे. पण त्याच्यामुळे त्या लूज कनेक्शनमुळं तुमची सायकल काय होते, डगमगते किंवा वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये हलते. मग त्या केसमध्ये सुद्धा ते काय मानलं जाईल, रिडंडंट डिग्रीज ऑफ फ्रीडम मानलं जाईल. ठीक आहे, तर आपण रिडंडंट डिग्रीज ऑफ फ्रीडमला काय करतो, मायनस करतो. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, तर हा फॉर्म्युला तर आपल्या नोट्समध्ये आहेच, लिहून घ्या सर्वांनी. तर रिडंडंट डिग्रीज ऑफ फ्रीडम बघा, समटाइम्स one or more links of a mechanism can be moved without causing any motion to the rest of the links of the mechanism. Such a link is said to have redundant degrees of freedom. अशा लिंकला आपण काय म्हणतो, redundant degrees of freedom. फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. आता एक डायग्राम दिली बघा मागच्या पेजला. त्या डायग्राममध्ये तुम्ही जर बघितलं तर लिंक 3 ही रिडंडंट लिंक आहे का? कारण बघा, रोलर 3 कॅन रोटेट अबाउट इट्स ॲक्सिस विदाउट कॉझिंग एनी मुवमेंट टू द रेस्ट ऑफ द मेकॅनिझम. म्हणजे लिंक 3 जी आहे ती रोटेट होऊ शकते, पण दुसऱ्या बाकीच्या मेकॅनिझमचा जो आउटपुट आहे त्याच्यावर काहीच फरक पडणार नाही. तर लिंक 3 काय होऊन जाईल, तुमची रिडंडंट लिंक होऊन जाईल. ओके, आता नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत, इन्व्हर्जन ऑफ अ मेकॅनिझम. नेक्स्ट इज व्हॉट, इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम. इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम. आता इन्व्हर्जन काय असतं, बेसिकली तुम्हाला मी सांगितलं कायनेमॅटिक चेंज काय असते. वेन द कायनेमॅटिक पेअर्सला आपण अशा पद्धतीने अरेंज केलं की फर्स्ट आणि लास्ट लिंक एकमेकाला कनेक्टेड आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, कायनेमॅटिक पेअर. आता कायनेमॅटिक चेंज. कायनेमॅटिक चेंजची डेफिनेशन काय आहे की कायनेमॅटिक पेअर्सला अशा पद्धतीने अरेंज करायचं की फर्स्ट आणि लास्ट लिंक एकमेकाला काय असेल, जॉईन असेल, देन दॅट इज सेड टू बी अ कायनेमॅटिक चेन. आता कायनेमॅटिक चेनमध्ये कुठली तरी एक लिंक फिक्स केली तर त्याचं बनतं तुमचं मेकॅनिझम. आता मला एक सांगा, जेवढा नंबर ऑफ लिंक्स आहे, समजा मी आपल्याला सगळीकडे आपण सिंपल मेकॅनिझम्सच बघणार आहोत. समजा मी असं एक मेकॅनिझम घेतलं, 4 बार चेन घेऊयात आपण. आता मी लिंक 1 फिक्स केली पहिल्यांदा, 1 2 3 आणि 4 लिंक्स आहेत. ओके, तर हे झालं पहिलं मेकॅनिझम. दुसरं, आता लिंक 2 जर मी फिक्स केली आणि बाकीच्या जर फ्री केल्या, फ्री म्हणजे बाकीच्या मी फ्री ठेवल्या टू मोशनसाठी, तर ते दुसरं एक मेकॅनिझम बनेल. आता बघा, लिंक 2 ला फिक्स केलं, 1 2 3 4. सिमिलर वेने मी काय करू शकतो, सिमिलर वेने मी लिंक 3 ला फिक्स करू शकतो, बाकीच्या फ्री केल्या. लिंक 4 ला फिक्स करू शकतो, बाकीच्या फ्री केल्या. तर हे जी मेथड आहे, बाय फिक्सिंग डिफरंट लिंक्स इन अ मेकॅनिझममध्ये वेगवेगळ्या लिंक्सला फिक्स करून वेगवेगळे मेकॅनिझम जे भेटतं आपल्याला, ह्या मेथडला आपण म्हणतो इन्व्हर्जन ऑफ मेकॅनिझम्स. मग मला सांगा, जितक्या नंबर ऑफ लिंक्स असतील त्या मेकॅनिझममध्ये तितके इन्व्हर्जन्स असतील. ओके,
तर एक्झाममध्ये विचारतात, इफ एन किंवा एल म्हणा, इफ एन इज द नंबर ऑफ लिंक्स इन अ मेकॅनिझम, इफ एन इज व्हॉट, नंबर ऑफ लिंक्स इन अ मेकॅनिझम, इफ एन इज द नंबर ऑफ लिंक्स इन मेकॅनिझम, मग नंबर ऑफ इन्व्हर्जन्स किती होतील, एनच. कारण प्रत्येक लिंक फिक्स करून एक एक मेकॅनिझम भेटणार तुम्हाला. तर नंबर ऑफ इन्व्हर्जन्स इज इक्वल टू काय असेल, एन असेल. लक्षात घ्या, जर एखाद्या मेकॅनिझममध्ये एन नंबर ऑफ लिंक्स आहेत तर त्याचे इन्व्हर्जन्स पण किती होतील, एनच होतील. जर 4 लिंक्स आहे तर 4 इन्व्हर्जन्स भेटतील वेगवेगळ्या. कसं, समजा पहिल्यांदा पहिली लिंक फिक्स केली, दुसऱ्यांदा दुसरी लिंक, तिसरी लिंक फिक्स केली आणि चौथी लिंक, किती इन्व्हर्जन झाले, म्हणजे 4 वेगवेगळे मेकॅनिझम्स भेटले तुम्हाला त्या मेकॅनिझमपासून. पण ते युजफुल मेकॅनिझम पाहिजे. लक्षात घ्या, काहीतरी त्याचं आउटपुट भेटलं पाहिजे तुम्हाला. ओके, तर तेच आहे इन्व्हर्जन ऑफ अ मेकॅनिझम. बघा डेफिनेशन मी वाचतो नोट्समधनं. वेन वन ऑफ द लिंक इज फिक्स्ड इन अ कायनेमॅटिक चेन, कायनेमॅटिक चेनमध्ये जेव्हा आपण एक लिंक फिक्स करतो, इट इज कॉल्ड अ मेकॅनिझम. सो वी कॅन ऑब्टेन ॲज मेनी मेकॅनिझम्स ॲज द नंबर ऑफ लिंक्स इन अ कायनेमॅटिक चेन by fixing different links in a kinematic chain. This method of obtaining different mechanisms by fixing different links in a kinematic chain is known as inversion of a mechanism. Clear झालं का सगळ्यांना? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? यस और नो कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला लवकर. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? इज देअर एनी डाऊट? इन्व्हर्जन ऑफ अ मेकॅनिझम समजलं का सगळ्यांना? इन्व्हर्जन ऑफ अ मेकॅनिझम समजलं का सर्वांना? रिप्लाय द्या सर्वांनी. ओके, आता नेक्स्ट बघूयात 4 बार चेन और अ क्वाड्रिक सायक्लिक चेन. ओके, 4 बार चेन नावामध्येच म्हणलंय की किती लिंक्स असणार, 4 लिंक्स असणार. आपण सगळे सिंपल मेकॅनिझम्सच बघणार आहोत आपण याच्यामध्ये. सो दिस इज द फर्स्ट पार्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप खूप इम्पॉर्टंट. ॲटलीस्ट 2 तरी क्वेश्चन्स असतात 4 बार चेनवर आणि सिंगल स्लायडर क्रँक चेनवर. ओके, 2 ते 3 क्वेश्चन्सच या फर्स्ट चॅप्टरमधनं असतात. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर 4 लिंक्स असतात. आता या 4 लिंक्समध्ये आपल्याला टर्मिनॉलॉजी पहिले समजून घ्यायची आहे. ओके, पहिली जी लिंक असते इन जनरल ही टर्मिनॉलॉजी आहे, लक्षात ठेवा. क्रँक, क्रँक एक अशी लिंक आहे जी पूर्ण काय करते, 360 डिग्री रोटेशन करते. 360 डिग्री रोटेशन ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे एखादी लिंक जर पूर्ण 360 डिग्रीने रोटेट होत असेल, पूर्ण 360 डिग्री, तर त्या लिंकला आपण म्हणतो क्रँक. दुसरी जी लिंक आहे त्याला आपण म्हणतो लिव्हर और रॉकर, और त्याला आपण फॉलोअर सुद्धा म्हणतो, और फॉलोअर. ही कुठली लिंक आहे, काय डेफिनेशन आहे? जी लिंक काय करते, पूर्ण 360 नाही रोटेशन करते, पण पूर्ण 360 नाही, पार्शल रोटेशन म्हणू शकता तुम्ही. काय? पार्शल रोटेशन. अशी लिंक जी पार्शली रोटेट होते. सो पार्शल रोटेशन लिंक जर कुठली करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लिव्हर और रॉकर और फॉलोअर. आणि तिसरी आहे तुमची कपलर, किंवा त्याला कनेक्टिंग रॉड सुद्धा आपण म्हणतो. कपलर और कनेक्टिंग रॉड, कपलर और कनेक्टिंग रॉड. काय डेफिनेशन आहे कपलर और कनेक्टिंग रॉडची? क्रँक आणि लिव्हर या दोन्ही पहिल्या 2 लिंक्सला कनेक्ट करणारा जो रॉड आहे त्याला आपण कनेक्टिंग रॉड किंवा त्याला आपण काय म्हणतो, कपलर. सो क्रँक अँड लिव्हर या दोघांना जॉईन करणारा जो किंवा कनेक्ट करणारा जो रॉड आहे त्याला आपण कपलर म्हणतो. त्यांना दोघांना कपल करणारा किंवा कनेक्ट करणारा जो रॉड आहे किंवा जी लिंक आहे त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टिंग रॉड और कपलर. तर ही बेसिक टर्मिनॉलॉजी आहे, लक्षात ठेवा. जिथं तुम्हाला अशी लिंक दिसेल जी फिक्स्ड ॲक्सिसच्या अबाउट, फिक्स्ड लिंकच्या अबाउट पूर्ण 360 डिग्री, समजा ही फिक्स्ड लिंक आहे आणि ही एक लिंक आहे, ही पूर्ण 360 डिग्री रोटेट होते. पूर्ण 360 डिग्री काय होते, रोटेट होते या लिंक, फिक्स्ड लिंकच्या अबाउट, तर त्याला आपण क्रँक म्हणतो. जी लिंक पार्शली रोटेट होते त्याला आपण लिव्हर, रॉकर किंवा फॉलोअर म्हणतो. आणि ह्या दोघांना कनेक्ट करणारी जी लिंक आहे त्याला आपण कपलर किंवा काय म्हणतो, आपण कनेक्टिंग रॉड म्हणतो. ओके, तर आता 4 बार चेनमध्ये टोटल 4 लिंक्स असतात. सगळ्यात पहिली गोष्ट
काही इम्पॉर्टंट गोष्टी लिहून देतो तुम्हाला. 4 लिंक्स असतात, 4 लिंक्स आहेत तर 4 पेअर्स आहेत. आणि ह्या 4 ते 4 पेअर्स कुठल्या असतात? 4 टर्निंग पेअर्स असतात. लक्षात घ्या, टर्निंग पेअर्स. टर्निंग पेअर्सची डेफिनेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण बघितलंय. कायनेमॅटिक पेअर्सचे टाइप्स आपण बघितले होते. स्लाइडिंग पेअर, टर्निंग पेअर. टर्निंग पेअर जर एखादी लिंक दुसऱ्या लिंकच्या अबाउट टर्न होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? टर्निंग पेअर म्हणतो. ओके, मग ती 360 डिग्री रोटेट होत असेल, टर्न होत असेल, किंवा मग पार्शियली टर्न होत असेल, फक्त टर्निंग पेअर पाहिजे. दुसऱ्या लिंकच्या अबाउट काय झाली पाहिजे? टर्न झाली पाहिजे. तर एक्झाममध्ये विचारतात 4 बार चेनमध्ये किंवा 4 बार मेकॅनिझममध्ये 4 पेअर्स जे असतात, 4 पेअर्स असतात टोटल, आणि 4 ते 4 पेअर्स कुठले असतात? टर्निंग पेअर्स असतात. सो 4 बार चेन. ऑल द 4 पेअर्स इन अ 4 बार चेन मेकॅनिझम आर टर्निंग पेअर्स. ठीक आहे. आता 4 बार चेन रिलेटेड एक लॉ आहे, ज्या लॉला आपण म्हणतो फार फार इम्पॉर्टंट. याला डबल ट्रिपल स्टार करा. ग्राशॉफ्स लॉ. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खूप इझी आहे. याचे तुम्हाला व्हिडिओ ॲनिमेशन सुद्धा मी दाखवेल, जेणेकरून सगळ्या तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होतील. परत कधीच विसरणार नाही तुम्ही. ग्राशॉफ्स लॉ. ग्राशॉफ्स लॉ. ओके, कुठं ॲप्लिकेबल आहे? 4 बार चेनमध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट 4 बार चेनमध्ये आपण अप्लाय करतो हा लॉ. आता हा लॉ म्हणतो काय एक्झॅक्टली बघा. पहिले मी डायग्राम ड्रॉ करतो, मग तुम्हाला समजावतो. एक 4 बार चेन आपण ड्रॉ करूयात. 4 बार चेन मध्ये 4 लिंक्स ड्रॉ करायच्या आणि 4 टर्निंग पेअर्स घ्या. या 4 लिंक्स आहेत. समजा मी ही लिंक फिक्स करतो, म्हणजे मेकॅनिझम होऊन जाईल. ओके, आता हे 4 बार चेन आहे. असं कन्सिडर करा की आता या 4 बार चेनमध्ये तुम्हाला व्हिज्युअली सुद्धा दिसतंय की ही शॉर्टेस्ट लिंक आहे. म्हणजे सगळ्यात कमी लेंथ असणारी कुठली लिंक आहे? ही लिंक आहे. तर ह्या लिंकची जी लेंथ आहे, लेट अस से दॅट इज एस. आणि ही आपल्याला लॉंगेस्ट लिंक दिसते वरची, लेट अस से याची जी लेंथ आहे दॅट इज एल. ओके, याची एस आणि याची लेंथ किती आहे? एल. आणि राहिलेल्या ज्या 2 लिंक्स आहे, लेट अस से याची लेंथ किती आहे? पी. आणि याची लेंथ किती आहे? क्यू. क्लिअर? हे 4 बार मेकॅनिझम घेतलं आपण. 4 लिंक्स घेतल्या. ही शॉर्टेस्ट लिंक आहे, ही लॉंगेस्ट लिंक आहे, आणि राहिलेल्या ज्या 2 लिंक्स आहे, एकाची लेंथ पी आहे, दुसऱ्याची लेंथ काय आहे? क्यू आहे. आता ग्राशॉफ्स लॉ काय म्हणतो? नीट समजून घ्या मी जे एक एक शब्द बोलतोय. ग्राशॉफ्सचा लॉ काय म्हणतो की 4 बार चेनमध्ये, कुठे? 4 बार चेनमध्ये टोटल लिंक्स किती असतात? 4. तर ग्राशॉफ म्हणतो की 4 बार चेनमध्ये कुठल्या तरी एका लिंकला, कुठल्या तरी एका म्हणतोय हा मी, मिनिमम कुठल्या तरी एका लिंकला जर पूर्ण 360 डिग्री रोटेशन करायचं असेल, जर कुठल्या तरी एका लिंकला पूर्ण 360 डिग्री रोटेशन करायचं असेल, म्हणजेच जर या 4 बार चेनमध्ये कुठलं तरी एक क्रँक पाहिजे आपल्याला. क्रँकची डेफिनेशन काय? जो पूर्ण 360 डिग्री रोटेट होतो. मग एक्झॅक्टली तेच. जर या 4 बार चेनमध्ये ग्राशॉफ म्हणतो 4 बार चेनमध्ये कुठल्या तरी एका लिंकला, कुठली तरी एक लिंक तुम्हाला क्रँक म्हणून पाहिजे असेल, किंवा कुठली तरी एक लिंक पूर्ण 360 डिग्री रोटेशन पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? तर ती कंडिशन अशी आहे की स्मॉलेस्ट लिंक प्लस लॉंगेस्ट लिंक या दोघांची लेंथ यांची ॲडिशन ही काय पाहिजे? लेस दॅन ऑर इक्वल टू द ॲडिशन ऑफ रिमेनिंग 2 लिंक्स, दॅट इज पी प्लस क्यू. झाला, हा ग्राशॉफ लॉ आहे तुमचा. ओके, सो अकॉर्डिंग टू ग्राशॉफ इन अ 4 बार चेन, if there is at least one link which has to make how much? 360 degree rotation. That means you need at least one crank. Then what is the condition? The condition is that the length of the length, or you can say the sum of the length of the shortest and longest link should be less than or equal to the sum of the lengths of the other 2 links. क्लिअर सगळ्यांना? काही डाऊट आहे का? क्लिअर झालं का? बघा काय म्हटलंय ग्राशॉफ लॉ. द सम ऑफ द शॉर्टेस्ट अँड लॉंगेस्ट लिंक लेंथ्स शुड नॉट बी ग्रेटर than the sum of the remaining 2 link lengths
इफ देर इज टू बी अ कंटिन्युअस कंप्लीट रोटेशन ऑफ ॲटलिस्ट वन लिंक. ॲटलिस्ट वन, दोन पण असू शकतात, तीन पण असू शकतात, लक्षात घ्या, दोन तर असतील, पण ॲटलिस्ट एक लिंक पाहिजे जी कंटिन्युअसली कंप्लीट रोटेशन करेल, पूर्ण 360 डिग्री, म्हणजे कंटिन्युअसली क्रँक 360 डिग्री ती रोटेट होईल. जर अशी ॲटलिस्ट एक जरी लिंक पाहिजे असेल तुम्हाला 4 बार चेनमध्ये, तर त्याची कंडिशन काय आहे की शॉर्टेस्ट आणि लॉंगेस्ट लिंक यांची जी लेंथ आहे, यांचं जे ॲडिशन आहे S+L शुड बी लेस देन और इक्वल टू P+Q. इज इट क्लिअर? मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. समजलं का सर्वांना? समजलं का समजा सर्वांना? ओके. सो व्हॉट इज S? S इज द लेंथ ऑफ शॉर्टेस्ट लिंक. ओके, नोट्समध्ये आहेच आपल्या ऑलरेडी. लेंथ ऑफ द शॉर्टेस्ट लिंक. व्हॉट इज L? लेंथ ऑफ द लॉंगेस्ट लिंक. ओके, and what is P and Q? Length of the other two links. P आणि Q काय आहे? Length of the other two links. ओके, तर ही कंडिशन आहे, हा ग्राशॉफ लॉ आहे. हा लॉ सुद्धा ॲज इट इज एक्झाममध्ये हे स्टेटमेंट विचारतात. ओके, ॲज इट इज विचारतात. S+L शुड बी लेस देन इक्वल टू P+Q. आता बघूयात आपण पुढचे केस बघूयात. आता वेगवेगळे आपण टाईप्स घेऊयात. बघा, पहिला टाईप, हे सुद्धा एक्झाममध्ये विचारतात. हे तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल. काय करतील तुम्हाला एक्झाममध्ये वेगवेगळ्या लेंथ देतील, शॉर्टेस्ट लिंक देतील, लॉंगेस्ट लिंक, बाकीच्या दोन लिंकच्या लेंथ देतील. त्याच्यावर तुम्हाला फाइंड करावं लागेल की एक्झॅक्टली कुठला मेकॅनिझम आहे, ग्राशॉफचा लॉ सॅटिस्फाय होतोय का नाही, मग किती क्रँक आहे, एक क्रँक असू शकतो किंवा मॅक्झिमम दोन क्रँक असू शकतात. ओके, मग बघा, आता पहिली कंडिशन, जर S+L, इफ S+L is less than P+Q, तर अशी जर काही कंडिशन असेल तर मला सांगा ग्राशॉफचा लॉ सॅटिस्फाय होतोय का? होतोय. सो ग्राशॉफ्स लॉ इज सॅटिस्फाय होतोय तो. ओके, ग्राशॉफ्स लॉ इज सॅटिस्फाय. बघा काय म्हटलंय, S+L शुड बी लेस देन और इक्वल टू. मग आपण कुठली कंडिशन घेतली? पहिली लेस देन घेतलेली, म्हणजे ग्राशॉफचा लॉ सॅटिस्फाय होतोय. याचा अर्थ बघा पुढे. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये ए कंडिशन काय बघा, जर तुम्ही शॉर्टेस्ट लिंकला जर फिक्स केलं, शॉर्टेस्ट लिंकला फिक्स केलं तर तुम्हाला काय भेटणार? डबल क्रँक मेकॅनिझम. काय भेटणार तुम्हाला? डबल क्रँक मेकॅनिझम. लक्षात घ्या. बघा, पहिली तर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली आहे, S+L इज लेस देन P+Q, म्हणजे ग्राशॉफचा लॉ सॅटिस्फाय होतोय. आता ह्या कंडिशनमध्ये जी शॉर्टेस्ट लिंक आहे ती जर तुम्ही फिक्स केली, म्हणजे ह्या कंडिशनसाठी म्हणतोय आम्ही, जर ह्या कंडिशनसाठी जर शॉर्टेस्ट लिंक फिक्स केली तर डबल क्रँक मेकॅनिझम. डबल क्रँक म्हणजे त्या 4 लिंकपैकी 2 लिंक अशा असतील ज्या पूर्ण 360 डिग्री काय करतील? रोटेशन करतील. ओके, त्याच्यानंतर बी, मी तुम्हाला सांगेल अजून डिटेलमध्ये समजेल. इफ द लिंक ॲडजसंट टू, if the link adjacent to shortest link is fixed, मग तुम्हाला काय भेटतं? म्हणजे बघा, पहिले शॉर्टेस्ट लिंक फिक्स केली, म्हणजे थोडक्यात काय, समजा ही लिंक जर फिक्स केली तुम्ही शॉर्टेस्ट, पण कंडिशन कुठली आहे? S+L इज लेस देन P+Q. पहिले आपण ती कंडिशन घेतलेली. बघा कुठली घेतली कंडिशन? S+L इज लेस देन P+Q. मग अशा कंडिशनला जर शॉर्टेस्ट फिक्स केली तर 2 लिंक अशा असतील ज्या कंटिन्युअसली 360 डिग्री कंटिन्युअसली रोटेशन करतील, म्हणजे ते मेकॅनिझम कुठलं झालं? डबल क्रँक. 2 क्रँक आहे त्याच्यामध्ये समजायचं. आता पुढची कंडिशन काय आहे? इफ द लिंक ॲडजसंट टू शॉर्टेस्ट लिंक इज फिक्स.
शॉर्टेस्ट लिंकच्या शेजारची लिंक जर फिक्स केली, समजा पी, आता इथं पी फिक्स केली आपण, शॉर्टेस्ट लिंकच्या शेजारची लिंक जर फिक्स केली म्हणजे पी, तर मग तुम्हाला कुठलं मेकॅनिझम भेटतं, तर तुम्हाला भेटतं क्रँक रॉकर मेकॅनिझम. बघा, क्रँक रॉकर किंवा क्रँक लिव्हर मेकॅनिझम म्हणा. आता क्रँक काय सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे एक लिंक अशी असेल या चारपैकी जी पूर्ण 360 डिग्री रोटेशन करेल, एक लिंक अशी असेल जी पार्शली रोटेशन करेल. कारण रॉकरची डेफिनेशन काय तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे, क्रँक म्हणजे 360 आणि रॉकर म्हणजे काय असतो, पार्शल रोटेशन. म्हणजे तुम्हाला मिळालं कुठलं मेकॅनिझम, क्रँक रॉकर मेकॅनिझम. हे कधी, इफ द लिंक ॲडजसेंट टू शॉर्टेस्ट लिंक इज फिक्स्ड. आणि याच्यामध्ये तिसरी, जर शॉर्टेस्ट लिंकच्या ऑपोजिटवाली लिंक फिक्स केली, इफ द लिंक ऑपोजिट टू शॉर्टेस्ट लिंक, ऑपोजिट टू शॉर्टेस्ट म्हणजे याच्या विरुद्ध बाजूला जी लिंक असेल शॉर्टेस्ट लिंकच्या, ती जर फिक्स केली, इज फिक्स्ड, मग तुम्हाला सगळे काय भेटतील, डबल रॉकर मेकॅनिझम्स. काय भेटणार तुम्हाला, डबल रॉकर मेकॅनिझम. बघा, डबल रॉकर म्हणजे दोन लिंक्स अशा असतील ज्या पार्शली रोटेट करतील, पूर्ण 360 डिग्री तर तुम्हाला भेटणार नाही. पण हे केव्हा, जर ऑपोजिट लिंक फिक्स केली, कुठली, शॉर्टेस्ट लिंकची जी ऑपोजिट आहे ती आपण फिक्स केली तर. ओके, आता बघा तुम्हाला मी हे सगळे मेकॅनिझम्स आहे ना एकदा दाखवतो, म्हणजे तुमचं एकदम क्लिअर होऊन जाईल. हे बघा, आता इथं बघा, हे तुमचं जे लोकोमोटिव्ह असतात बघा, लोकोमोटिव्ह रेल्वेज वगैरे लोकोमोटिव्ह. आता मागचा व्हील आणि त्याच्या पुढचा व्हील घ्या किंवा त्याच्या मागचा व्हील घ्या, दोन व्हील हे दोन्ही पण 360 डिग्रीने रोटेट करतात. म्हणजे दोन ते लिंकच आहे ना आपल्या, ते दोन्ही पण काय लिंक आहे. तर हे मेकॅनिझम कुठं वापरतो आपण, लोकोमोटिव्हमध्ये. ओके, कपलिंग रॉड्स ऑफ लोकोमोटिव्ह, जिथं कंटिन्युअस 360 डिग्री रोटेशन पाहिजे. असं होईल का, पुढचा व्हील 360 डिग्री रोटेट होतोय आणि मागचा पार्शली रोटेट होतोय, ती ट्रेन पुढे जाईल का कधी, ती गाडी पुढे जाईल का कधी, पॉसिबल आहे का, नाही. दोघांचं पण काय पाहिजे, 360 डिग्री रोटेशन, म्हणजे दोन क्रँक पाहिजे, त्याला आपण म्हणतो डबल क्रँक मेकॅनिझम. तर तेच आहे बघा एक्झॅक्टली. ओके, हे बघा, ही जे व्हील्स आहेत, दिस आर युअर क्रँक्स, बरोबर. आता फ्रेम जी आहे, मागची फ्रेम ती फिक्स केलेली आहे, म्हणजे एक लिंक फिक्स केलेली आहे, आणि ही एक लिंक आहे. ते दोन क्रँक, ही एक लिंक आणि मागची लिंक, तर याला आपण म्हणतो डबल क्रँक मेकॅनिझम. काय म्हणतो आपण याला, दिस इज नोन ॲज डबल क्रँक मेकॅनिझम. क्लिअर का सगळ्यांना, काही डाऊट आहे का, डबल क्रँक मध्ये काही डाऊट आहे का कुणाला. दिस इज डबल क्रँक मेकॅनिझम. ओके, आपण 4 बार चेनचे हे बघणार आहोत इन्व्हर्जन्स, त्याच्यामधले हे एक इन्व्हर्जन आहे. ठीक आहे, ओके. आता पुढचं बघा, क्रँक रॉकर मेकॅनिझम. आता क्रँक आणि रॉकर म्हणजे काय, एक लिंक अशी असेल जी क्रँक असेल, म्हणजे जी पूर्ण 360 डिग्री करेल, आणि दुसरी रॉकर म्हणजे ती पार्शली रोटेट करेल, त्याला आपण म्हणतो क्रँक रॉकर मेकॅनिझम. बघा, आता ही लिंक बघा, सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट मी तुम्हाला हे दाखवतो. हे बघा, हे बघा, ही तर फिक्स लिंक आहे. हे बघा, फिक्स केलेली लिंक आहे बघा, इथं फिक्स केलेलं आहे, सपोर्ट दिसतो तुम्हाला, ही फिक्स लिंक आहे, ही पहिली लिंक एक. क्रँक इथं आहे क्रँक, आणि इकडे हा रॉकर आहे. या दोघांना कनेक्ट करणार हा मधला कपलर, काय हा कपलर, किंवा त्याला आपण म्हणतो कनेक्टिंग रॉड. ओके, तर व्हिडिओ बघा नीट. हे बघा, आता नीट लक्ष जर दिलं तुम्ही, तर एक लिंक बघा, एक लिंक पूर्ण 360 डिग्री रोटेट होते म्हणजे हा क्रँक आहे. आणि हा बघा इकडं, ह्या लिंकच्या अबाउट, फिक्स लिंकच्या अबाउट, हा बघा, हा काय होतोय, पार्शली, पूर्ण 360 डिग्री नाही, पार्शली रोटेट होतोय. म्हणून हा काय तुमचा रॉकर.
तर एक क्रँक आणि एक रॉकर, त्याच्यामुळे ह्या मेकॅनिझमला काय म्हणतो आपण? क्रँक रॉकर मेकॅनिझम. कुठलं म्हणतो आपण याला? क्रँक रॉकर मेकॅनिझम. परत एकदा बघा हवं तर. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? आता पुढचा आहे डबल रॉकर मेकॅनिझम. डबल रॉकर मेकॅनिझम, दोन लिंक अशा असतील ज्या पार्शली रोटेट करतील. ओके, सो डबल रॉकर मेकॅनिझम बघा. दिस इज डबल रॉकर मेकॅनिझम. बघा ही लिंक बघा आणि इकडची लिंक बघा. ही लिंक बघा आणि इकडची लिंक बघा. पूर्ण 360 डिग्री ते रोटेट होतच नाहीये. त्याला काय म्हणतो आपण? डबल रॉकर मेकॅनिझम. डबल रॉकर मेकॅनिझम. हा, दुसरी गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचं ऑब्झर्वेशन तुम्ही केलं असेल. डबल रॉकर केव्हा भेटते तुम्हाला सांगितलंय मी. इफ द लिंक विच इज ऑपोजिट टू द शॉर्टेस्ट लिंक इज फिक्स्ड. बघा नोट्समध्ये बघा. इफ द लिंक ऑपोजिट टू द शॉर्टेस्ट लिंक इज फिक्स्ड. ह्याच्यामध्ये शॉर्टेस्ट लिंक कुठली रे? ही आहे. ह्याच्या ऑपोजिट वाली लिंक आपण फिक्स केली बघा. ही फिक्स केल्यानंतर तुम्हाला हे मेकॅनिझम भेटलंय. कुठलं आहे? इफ द लिंक ऑपोजिट टू द शॉर्टेस्ट लिंक इज फिक्स्ड. ही लिंक फिक्स केल्यानंतर तुम्हाला डबल दोन रॉकर भेटले. ओके, म्हणजे दोन लिंक आहे जे पार्शली रोटेट होत आहे बघा. पूर्ण 360 डिग्री ते रोटेशन करत नाही. तर याला आपण काय म्हणतो? डबल रॉकर मेकॅनिझम. ओके, सिमिलरली जर प्रिव्हियस केसमध्ये बघितलं बघा. आता ह्या केसमध्ये हे काय आहे? क्रँक रॉकर. क्रँक रॉकर मेकॅनिझम कधी भेटतं? व्हेन द लिंक विच इज ॲडजेसंट टू द शॉर्टेस्ट लिंक. ही शॉर्टेस्ट लिंक आहे बघा इथं. हा जो क्रँक आहे, क्रँकच शॉर्टेस्ट लिंक आहे. जर याच्या ॲडजेसंट लिंक जर फिक्स केली, ही त्याच्या ॲडजेसंट लिंक आहे, हिला फिक्स केलंय, तर तुम्हाला काय भेटतं? क्रँक रॉकर मेकॅनिझम. तुम्हाला काय भेटतं? क्रँक रॉकर मेकॅनिझम. आणि डबल क्रँक तर सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, डबल क्रँक कुठे गेला आहे बघा. डबल क्रँक, डबल क्रँक मेकॅनिझम. ठीक आहे, काही डाऊट आहे का कुणाला याच्यामध्ये? यस ऑर नो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. समजलंय सर्वांना? इज इट क्लिअर? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? समजलंय सर्वांना? पण हे केव्हा व्हॅलिड आहे? हे केव्हा व्हॅलिड आहे? व्हेन एस प्लस एल, व्हेन एस प्लस एल इज लेस दॅन पी प्लस क्यू. ओके, तर एस प्लस एल इज लेस दॅन पी प्लस क्यूच्या ह्या वेगवेगळ्या कंडिशन्स. ही पहिली कंडिशन, ही दुसरी कंडिशन आणि ही तिसरी कंडिशन. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा. दुसरी कंडिशन काय? आता समजा एस प्लस एल इज इक्वल टू पी प्लस क्यू, म्हणजे शॉर्टेस्ट आणि लॉंगेस्ट लेंथ यांचे ॲडिशन हे याला इक्वल आहे. ग्राशॉफ लॉ सॅटिस्फाय होतोय का? तर होतोय. ग्राशॉफच्या नुसार एक तर ते कमी पाहिजे नाही तर इक्वल पाहिजे, तरच तुम्हाला काय भेटेल? क्रँक भेटेल. सो अकॉर्डिंग टू ग्राशॉफ लॉ इज सॅटिस्फाईड. ग्राशॉफ लॉ तुमचा सॅटिस्फाय होतोय. आणि मग याच्यापासून सगळे भेटणारे जे मेकॅनिझम्स आहेत ते ऑल आर डबल क्रँक मेकॅनिझम्स. लक्षात घ्या, लक्षात घ्या. जर एक्झाममध्ये तुम्हाला असं काही दिलं की एस इज इक्वल टू 20, ओके, एल इज इक्वल टू 80, पी इज इक्वल टू 20 आणि क्यू इज इक्वल टू 80, म्हणजे ते मेकॅनिझम असं काहीतरी असेल. बरोबर. ही 20, ही 20, 80 आणि 80. मग तुम्ही काय कराल? एस प्लस एल किती येते? 100. पी प्लस क्यू किती? 100. 100 इज इक्वल टू 100. मग तुम्हाला विचारतील हे कुठलं मेकॅनिझम आहे? तर याच्यामध्ये एकच केस आहे की ह्या सिच्युएशनसाठी एस प्लस एल इज इक्वल टू पी प्लस क्यू, ऑल मेकॅनिझम्स आर डबल क्रँक मेकॅनिझम्स. लक्षात घ्या. तर तुम्हाला दोन क्रँक भेटतील. म्हणजे दोन क्रँक म्हणजे हेच असतील ते शॉर्टेस्ट लिंक ज्या आहेत, तर ह्याच पूर्ण काय करतील? 360 डिग्री रोटेशन करतील. जसं आपण कपल्ड व्हील्स ऑफ हे बघितलं, कपल्ड व्हील्स ऑफ लोकोमोटिव्ह, ते मगाशी जे बघितलं ते व्हील्स फिरत आहे, तर ती हीच केस आहे. लक्षात घ्या. क्लिअर सगळ्यांना? इज इट क्लिअर? आणि तिसरी केस,
समजा तुम्ही जर असं काही क्वेश्चन आला, एस प्लस एल ची जी लेंथ आहे यांची ॲडिशन ही ग्रेटर आली समजा पी प्लस क्यू पेक्षा, ओके, एस प्लस एल ग्रेटर दॅन पी प्लस क्यू असं काही आलं, दिस इज द थर्ड केस, तर ह्याच्यापासून भेटणारे ऑल मेकॅनिझम्स आर डबल रॉकर, याच्यामध्ये क्रँक भेटणार नाही तुम्हाला. ऑल मेकॅनिझम्स आर डबल रॉकर मेकॅनिझम. ऑल मेकॅनिझम्स आर डबल रॉकर मेकॅनिझम्स. ठीक आहे. तर काही एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, काही एक्झाम्पल दिले, एक एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा एक एक्झाम्पल घेऊयात ते होमवर्कसाठी तुम्हाला. ओके, एक एक्झाम्पल आपण घेऊयात. बघा असं मेकॅनिझम दिलेलं आहे, एक्झाममध्ये असंच काहीतरी मेकॅनिझम देतील तुम्हाला 100%. ओके, ह्याची लेंथ 8 आहे, ह्याची लेंथ 4 आहे, ह्याची लेंथ 7 आहे आणि ह्याची लेंथ किती आहे 10 आहे. ओके, याच्यावर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता एस कुठले आहे 4, एल कुठला आहे 10 आहे, बरोबर. त्याच्यानंतर पी किती आहे, पी कुठलाही घ्या 7 आणि क्यू किती आहे 8 आहे. तर याची ॲडिशन किती होती, एस प्लस एल किती होतोय 14 होतोय. पी प्लस क्यू किती होतोय 8 प्लस 7 किती, 8 प्लस 7 किती, पी प्लस क्यू 15, तो पी प्लस क्यू इज इक्वल टू 15 आणि एस प्लस एल इज इक्वल टू 14. म्हणजे काय मिळालं तुम्हाला, एस प्लस एलची जी ॲडिशन आहे दॅट इज लेस दॅन पी प्लस क्यू मिळालं की नाही, कारण हे 14 आहे, इज लेस दॅन पी प्लस क्यू किती आहे 15. मग आता इथं ग्राशॉपचा लॉ सॅटिस्फाय होतोय का, तर 100% ग्राशॉपचा लॉ सॅटिस्फाय होतोय. मग आता कुठलं मेकॅनिझम आहे ते कसं ओळखायचं, तर त्यासाठी इथं जायचं. तर ह्या कंडिशन्स आहे, एस प्लस एल इज लेस दॅन पी प्लस क्यू, याच्यात कुठं बसतोय तो, बघा इथं बसतोय का, इफ द लिंक ॲडजस्टंट टू द शॉर्टेस्ट लिंक इज फिक्स्ड, इफ द लिंक ॲडजस्टंट टू शॉर्टेस्ट लिंक, शॉर्टेस्ट कुठली आहे 4 आहे, 4च्या ॲडजस्टंटवाली लिंक आपण फिक्स केली आहे, म्हणजे ही वाली लिंक आपण काय केली आहे फिक्स केली आहे. तर हे कुठलं मेकॅनिझम मिळालं मग तुम्हाला, दिस इज क्रँक रॉकर मेकॅनिझम. क्लिअर सगळ्यांना. तर असे क्वेश्चन्स विचारतात, क्रँक रॉकर मेकॅनिझम अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारू शकतात आणि विचारलेले पण आहेत. ओके, सो दिस इज क्रँक रॉकर मेकॅनिझम. सिमिलर वे बाकीचे जे 3 एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही स्वतःहून सॉल्व करा. ओके, बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करा. क्लिअर सगळ्यांना, काही डाऊट आहे याच्यामध्ये, इज इट क्लिअर, डाऊट आहे का कुणाला काही. ठीक आहे, चलो काही डाऊट नाही आहे. आता ह्याच्यानंतर काही राहिलेलं नाही या चॅप्टरमध्ये. बघा पुढे मी तुम्हाला सांगतो, इन्व्हर्जन्स ऑफ 4 बार चेन, छोटं एक टॉपिक आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, तो घेऊयात आपण शेवटी. आता इन्व्हर्जन्स ऑफ 4 बार चेनचे जे इन्व्हर्जन्स आहे ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. त्यातलं पहिलं इन्व्हर्जन काय आहे, हे 3 तुम्हाला फक्त नावं विचारतील, तुम्हाला मेकॅनिझमचं मेन जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी लिहून दिलेले आहे बघा नोट्समध्ये. इन्व्हर्जन्स ऑफ 4 बार चेन. आता ह्यातले 3 इन्व्हर्जन्स आपल्याला मेकॅनिकल पर्पजसाठी युजफुल आहेत. ओके, सो इन्व्हर्जन्स ऑफ 4 बार चेन. इन्व्हर्जन्स ऑफ 4 बार चेन. ओके,
पहिलं इन्व्हर्जन आहे क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम, त्याला आपण बीम इंजिन सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? बीम इंजिन. बीम इंजिनचा फायदा काय आहे एक्झाम मध्ये विचारू शकतात. व्हॉट इज द यूज ऑफ बीम इंजिन? The purpose of this mechanism is to convert rotary motion into reciprocating motion. बीम इंजिन काय करतं? जे काय रोटरी मोशन आहे त्याला कन्वर्ट करतं कशामध्ये? रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये. ओके, रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये. बघू याचा व्हिडिओ आहे का, असेल तर तुम्हाला दाखवतो मी. हां, बीम इंजिन मेकॅनिझम बघा. हे बीम इंजिन मेकॅनिझम आहे. क्रँक आणि लिव्हर मेकॅनिझम आहे. क्रँक आणि लिव्हर मेकॅनिझम कुठलं आहे? क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम. बघा, हे जे रोटरी मोशन आहे क्रँकचं, हे जे क्रँकचं रोटरी मोशन आहे, ही इकडे कशामध्ये कन्वर्ट झालंय बघा. इकडे हा सिलेंडर आहे. या सिलेंडरच्या इकडे बघा, आणि इथं पिस्टन दिलेलं आहे. एक लिंक आपण पिस्टन म्हणून घेतली आहे. ओके, सो रोटरी मोशन गेट्स कन्वर्टेड इनटू रेसिप्रोकेटिंग मोशन. रोटरी मोशन गेट्स कन्वर्टेड इनटू रेसिप्रोकेटिंग मोशन. ठीक आहे, परत एकदा बघा. रोटरी मोशन, इकडचं जे रोटरी मोशन आहे, दिस रोटरी मोशन गेट्स कन्वर्टेड इनटू रेसिप्रोकेटिंग मोशन. ठीक आहे, सो दॅट इज युअर बीम इंजिन. म्हणजेच तुमचं पहिलं जे इन्व्हर्जन आहे 4 बार चेनचे. तुम्हाला आता बघा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय लक्षात ठेवायचे तुम्हाला सांगतो मी. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू 4 बार चेन, सिंगल स्लायडर क्रँक चेन आणि डबल स्लायडर क्रँक चेन यांचे फक्त इन्व्हर्जनचे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक्झाममध्ये ॲज इट इज तेच विचारतात, आणि ते सुद्धा विद्यार्थ्यांना येत नाही, ते सुद्धा तुम्हाला लक्षात राहत नाही. तेवढंच करायचं. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करायला जाऊ नका. दुसरं काही म्हणजे कुठलं मेकॅनिझम कसं फंक्शन करतं आणि त्याच्यामध्ये काय आहे त्याच्या डिटेल्समध्ये जाण्याची अजिबात गरज नाही, लक्षात घ्या. ओके, तर पहिलं इन्व्हर्जन आहे बीम इंजिन. रोटरी काय यूज आहे? रोटरी मोशन टू रेसिप्रोकेटिंग मोशन. याचा यूज कुठे होतो? सिविंग मशीनमध्ये. सिविंग मशीनमध्ये तुम्ही बघितलं असेल, तुमचा पाया असतो खाली आणि तिथे एक व्हील असतो. तो व्हील कंटिन्युअसली रोटेट होतो, पण त्याच्या रोटेशनमध्ये वर जी निडल असते ती कंटिन्युअसली रेसिप्रोकेट करत असते, जे आपण हे करतो. म्हणजे रोटरी मोशन जे होतं ते कन्वर्ट झालं कुठल्या मोशनमध्ये? रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये. तर सिविंग मशीनमध्ये याचा वापर होतो. ओके, इन सिविंग मशीन. दुसरं जे इन्व्हर्जन आहे दॅट इज डबल क्रँक मेकॅनिझम. आता हे जे बीम इंजिन आहे याला आपण क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण याला? क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम. तर एक्झाममध्ये विचारू शकतात बीम इंजिन मध्ये कुठलं मेकॅनिझम यूज होतं? क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम. क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम. दुसरं आहे तुमचं डबल क्रँक मेकॅनिझम. याचं एक्झाम्पल काय आहे? लोकोमोटिव्हचे जे व्हील्स असतात ते तुम्हाला विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डबल क्रँक मेकॅनिझम. तर डबल क्रँक मेकॅनिझम हे कुणाचं इन्व्हर्जन आहे? पहिली गोष्ट म्हणजे हे इन्व्हर्जन आहे 4 बार चेनचं. आणि याचं एक्झाम्पल काय आहे? कपलिंग व्हील्स ऑफ लोकोमोटिव्ह. लक्षात घ्या, कपलिंग व्हील्स ऑफ लोकोमोटिव्ह. दिस मेकॅनिझम इज यूज कशासाठी? जसं बीम इंजिनचा वापर कशासाठी होता? बीम इंजिन कन्वर्ट करायचं रोटरी मोशन इंटू रेसिप्रोकेटिंग मोशन. ओके, तसं डबल क्रँक मेकॅनिझमचं काय आहे की एका व्हीलचं जे रोटेशन आहे ते पुढच्या व्हीलला ट्रान्सफर झालं पाहिजे. एक व्हील डबल क्रँक म्हणजे काय? दोन लिंक अशा असतील ज्या पूर्ण 360 डिग्री रोटेट होतील. तर एका व्हीलचं रोटेशन दुसऱ्या व्हीलला ट्रान्सफर होण्यासाठी आपण हे कपलिंग व्हील्स ऑफ लोकोमोटिव्ह किंवा डबल क्रँक मेकॅनिझम काय करतो? यूज करतो. अँड दिस इज अगेन द इन्व्हर्जन ऑफ व्हॉट? 4 बार चेन. ओके, आता याला आपण दुसरं नाव पण दिलेलं आहे बघा, कपलिंग व्हील्स ऑफ लोकोमोटिव्ह. दिस मेकॅनिझम इज यूज फॉर ट्रान्समिटिंग रोटरी मोशन फ्रॉम वन व्हील टू अनदर व्हील. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅरलोग्राम लिंकेज. कारण त्याचा शेप जर बघितलं तर पॅरलोग्राम सारखा असतो बघा असा. बघा, ते तुम्हाला तिथं व्हील्समध्ये तुम्हाला दिसलं नसेल, पण ते असं आहे, असं आहे, लक्षात घ्या. या लिंक्स मी आधी ड्रॉ करतो.
पॅरलोग्राम सारखे असतात ते. ठीक आहे. आणि मग इथं तुम्ही काय करू शकता, असे व्हील्स ड्रॉ करू शकता. लक्षात घ्या. मग हे पूर्ण 360 डिग्री रोटेशन, हे व्हील रोटेट झालं तर हे हा कपलर आहे, हा बरोबर याचं जे रोटेशन आहे हा रोटेट झाला तर हा ऑटोमॅटिकली काय होतो, रोटेट होतो. तर रोटरी मोशन एका व्हीलमधनं दुसऱ्या व्हीलला काय करू शकतो आपण, ट्रान्सफर करू शकतो. ओके. तर याला पॅरलोग्राम शेप असल्यामुळे याला दुसरं नाव काय आहे, पॅरलोग्राम लिंकेज. हे सुद्धा एक्झाममध्ये बाकीच्या विचारलेलं आहे, SSC मध्ये वगैरे. पॅरलोग्राम लिंकेज याला म्हणतो आपण, किंवा याला अजून एक नाव आहे पॅरलल क्रँक 4 बार लिंकेज. पॅरलल क्रँक, कारण दोन क्रँक्स जे आहेत ते एकमेकाला काय आहेत, पॅरलल आहेत. ओके. तुम्हाला दाखवलं मी इथं, हे दोन्ही जे क्रँक्स आहे हे एकमेकाला काय आहे, पॅरलल आहे. हे जेव्हा पण मूव्ह होतील, समजा ह्या पोझिशनला आले तरी ते एकमेकाला काय राहतात, पॅरलल राहतात. सो पॅरलल क्रँक म्हणतो आपण त्याला, 4 बार लिंकेज. नोट्समध्ये बघा एकदा, पॅरलल क्रँक 4 बार लिंकेज. ओके. किंवा याच्यामध्ये अजून एक आहे डेल्टॉइड लिंकेज. आता डेल्टॉइड लिंकेज काय असतं, जर ज्या इक्वल लिंकेज ज्या आहेत जर त्या एकमेकाच्या ॲडजेसन असतील, जर त्या एकमेकाच्या काय असतील, ॲडजेसन, तर त्याला आपण म्हणतो डेल्टॉइड लिंकेज. ओके. थोडं ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. आता तिसरं आहे तुमचं वॅट्स इंडिकेटर मेकॅनिझम. वॅट्स तिसरं जे इन्व्हर्जन आहे, हे झाले दोन इन्व्हर्जन. पहिलं झालं बीम इंजिन, त्यालाच आपण क्रँक अँड लिव्हर मेकॅनिझम म्हणलं. दुसरं होतं डबल क्रँक मेकॅनिझम, त्याचं एक्झाम्पल काय आहे, कपलिंग व्हील्स ऑफ लोकोमोटिव्ह. आणि तिसरं इन्व्हर्जन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचारलेलं आहे, वॅट्स इंडिकेटर. वॅट्स इंडिकेटर कशासाठी यूज होतं, याला डबल लिव्हर मेकॅनिझम सुद्धा म्हणतो आपण. वॅट्स इंडिकेटरला काय म्हणतो आपण, डबल लिव्हर मेकॅनिझम. डबल लिव्हर मेकॅनिझम. Double lever mechanism. This is a 4-bar mechanism and it was used for Watt for his steam engine to guide the piston rod in the cylinder to have an approximate straight line motion. Okay. वॅट्स इंडिकेटर कायसाठी वापरतो, जर तुम्हाला स्ट्रेट लाईन मोशन पाहिजे असेल तर. स्ट्रेट लाईन मोशन. ओके. उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला वॅट्स इंडिकेटर वगैरे दाखवेल, स्ट्रेट लाईन मोशन. ओके. म्हणजे ते पण क्लिअर होऊन जाईल, तुम्हाला इमॅजिन करायची गरजच नाही. म्हणजे पिस्टनला सिलेंडरमध्ये डायरेक्ट करण्यासाठी, पिस्टनला सिलेंडरमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये डायरेक्ट करण्यासाठी हे मेकॅनिझमचा यूज होतो. दॅट इज वॅट स्ट्रेट लाईन मेकॅनिझम सुद्धा याला आपण म्हणतो. दिस इज अ डबल लिव्हर मेकॅनिझम. ओके. स्ट्रेट लाईन मेकॅनिझम किंवा स्ट्रेट लाईन मोशनसाठी आपण त्याचा यूज करतो. आता हे झालं तुमचा 4 बार चेनचे इन्व्हर्जन्स. ओके. 4 बार चेन रिलेटेड सगळं बघितलं आपण, बेसिक पासून टर्मिनॉलॉजी बघितली. त्याच्यानंतर ग्रॅश ऑफ लॉ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर क्वेश्चन 100% विचारतील. आणि त्यानंतर त्याचे इन्व्हर्जन्स 4 बार चेनचे. आता पुढे आहे तुमचं सिंगल स्लायडर क्रँक चेन. पहिलं मेकॅनिझम कुठलं बघितलं, 4 बार चेन. सिंपल मेकॅनिझम्स बघतोय आपण, त्यातलं 4 बार चेन बघितलं. दुसरं आहे सिंगल स्लायडर क्रँक चेन.
याच्यामध्ये सुद्धा किती लिंक असतात? 4 लिंक असतात, कारण सिंपल मेकॅनिझम आहे. तर सिंपल मेकॅनिझम विथ 4 लिंक्स इज कॉल्ड ए सिंपल मेकॅनिझम. आपण डेफिनेशन लिहिली आहे. सो 4 लिंक्स, तर 4 पेअर्स असणार. ओके. आता ह्याच्यामध्ये सिंगल स्लायडर म्हणलेलं आहे, म्हणजे एक स्लायडिंग पेअर आहे. बघा लक्षात घ्या, देर इज वन. या 4 पेअरपैकी एक पेअर काय असणार? वन इज अ स्लायडिंग पेअर प्लस 3 टर्निंग पेअर्स. राहिलेलं 3 काय? टर्निंग पेअर्स आहे. आणि सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुमचं पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. म्हणजे बघा, ही फिक्स लिंक, इथं क्रँक, कनेक्टिंग रॉड, पिस्टन आणि तुमचा सिलेंडर. लक्षात घ्या. तर हा क्रँक पूर्ण 360 डिग्री रोटेट होतो. आता या लिंकच्या तो टर्न होतो. एक टर्निंग लिंक, ही दुसरी टर्निंग लिंक, ही स्लायडिंग लिंक. ओके. पिस्टन आणि सिलेंडर. कनेक्टिंग रॉड, पिस्टन आणि सिलेंडर. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. सिंगल स्लायडर क्रँक चेन. हे बघा, सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझम. हा क्रँक जो पूर्ण 360 डिग्री रोटेट होतोय क्रँक, ही फिक्स लिंक आहे. त्यानंतर हा कनेक्टिंग रॉड आणि हा स्लायडर. स्लायडर म्हणजेच तुमचा पिस्टन. स्लायडर म्हणजे काय? पिस्टन. तर बघा, ही स्लायडर एक लिंक झाली, पिस्टन एक लिंक, कनेक्टिंग रॉड दुसरी लिंक, क्रँक म्हणजे तिसरी लिंक, आणि सिलेंडर तर फिक्स ठेवावं लागेल. सिलेंडर आणि इथली फिक्स लिंक म्हणजे ती एकच लिंक मानली जाते. लक्षात घ्या, ही एकच लिंक मानली जाईल, ही जी फिक्सवाली लिंक आहे इथली. कारण सिलेंडर जर फिक्स ठेवला तरच ते प्रॉपर मोशन पॉसिबल आहे. त्यामुळे ही जी फिक्स लिंक आहे सिलेंडर आणि इथली जी फिक्स आहे ही एकच आहे. लक्षात घ्या. सो 1, 2, 3 आणि हा स्लायडर पिस्टन म्हणजे 4th लिंक. मग आता सिलेंडर आणि हा स्लायडर, ही स्लायडिंग लिंक झाली, स्लायडिंग पेअर झाली. हा स्लायडर आणि हा टर्न होतोय, टर्निंग लिंक. हा आणि हा टर्न होतोय आणि हा टर्न होतोय. सो 3 टर्निंग पेअर्स. किती पेअर्स आहे? 3 टर्निंग पेअर्स आणि 1 स्लायडिंग पेअर. सो दिस इज युअर सिंगल स्लायडर क्रँक चेन. यालाच आपण काय म्हणतो? सिंगल स्लायडर. इट कन्सिस्ट ऑफ 1 स्लायडिंग पेअर अँड 3 टर्निंग पेअर्स. क्लिअर? आता टर्मिनॉलॉजी बघा. पहिली लिंक नंबर 1 फिक्स लिंक आहे, म्हणजे हीच ती लिंक जी सिलेंडरची आहे, कारण सिलेंडरला फिक्स ठेवलं आहे आपण. सो फिक्स लिंक 1. क्रँक म्हणजे जो 360 डिग्री, लिंक नंबर 2. कनेक्टिंग रॉड आहे हा मधला, लिंक नंबर 3. आणि हा स्लायडर किंवा त्याला पिस्टन म्हणू शकता तुम्ही, दॅट इज लिंक नंबर 4. सो दिस इज युअर सिंगल स्लायडर क्रँक चेन. मग आता काय होतं माहिती का? सिंगल स्लायडर क्रँक चेनमध्ये या 4 लिंक आहे. प्रत्येक वेळेस एक एक लिंक फिक्स करायची. म्हणजे पहिल्या वेळेस आपण ही लिंक फिक्स केली, बाकीच्या फ्री ठेवल्या, त्याचं एक इन्व्हर्जन भेटलं तुम्हाला. पुढच्या वेळेस मी क्रँकलाच फिक्स करून टाकलं, हे क्रँकला फिक्स केलं, बाकीच्या ओपन ठेवल्या. तिसऱ्या वेळेस मी कनेक्टिंग रॉडला फिक्स केलं, त्याच्याहून एक इन्व्हर्जन भेटलं मला. आणि मग चौथ्या वेळेस मी स्लायडरच फिक्स करून टाकला, त्याच्याहून मला एक इन्व्हर्जन भेटलं. म्हणजे असे 4 वेगवेगळे इन्व्हर्जन्स आहेत. कुणाचे? सिंगल स्लायडर क्रँक चेनचे. तर एक्झाममध्ये ते तुम्हाला इन्व्हर्जन्सचे नावं विचारतील. लक्षात घ्या. तर नोट्समध्ये ते इन्क्लूड केलेलं आहे, बघूयात आता. तर हे कळलंय सगळ्यांना. 4 लिंक, 4 पेअर्स. त्या 4 पेअरपैकी एक स्लायडिंग पेअर आहे आणि 3 काय आहेत तुमच्या? 3 तुमच्या टर्निंग पेअर्स आहेत. आता 4 बार चेनमध्ये 4 पेअर्स होते, 4च्या 4 कुठल्या होत्या? टर्निंग पेअर्स होत्या. ओके. आता नेक्स्ट बघा. तुम्हाला फक्त मी ते एक्झाम्पल्स लिहून देणार आहे, ते ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये पण आहे. समजा पहिलं, जर तुम्ही सिलेंडरला फिक्स ठेवलं, सिलेंडर किंवा जसं आपण आत्ता जे एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये सिलेंडर ऑर फ्रेमला फिक्स केलं. ती जी आत्ता जी आपण व्हिडिओ बघितला ती ही पहिली केस, सिलेंडर किंवा फ्रेमला फिक्स केलं. तर ह्याच्यापासून काय काय भेटतं आपल्याला? ह्याच्यापासून युजफुल कुठले मेकॅनिझम भेटतात? तर रेसिप्रोकेटिंग IC इंजिन. हे एक्झाममध्ये एक्झाम्पल्स विचारतात, लक्षात घ्या. रेसिप्रोकेटिंग IC इंजिन हे कशाचं इन्व्हर्जन आहे? सिंगल स्लायडर क्रँक चेनचं. रेसिप्रोकेटिंग पंप याच्यातूनच भेटतो आपल्याला. आणि रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर
हे झालं पहिलं इन्व्हर्जन. त्याची डायग्राम पण दिलेली आहे, पण डायग्राम वगैरे एक्झाममध्ये काही विचारणार नाही, ते फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. ओके, हे झाले पहिले इन्व्हर्जन्स. त्याच्यामध्ये 1 डॉट लिहितो. आणि अजून एक भेटतं तुम्हाला याच्यामध्ये, हे सगळे रेसिप्रोकेटिंग डिव्हायसेस. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला काय भेटतं, जर तुम्ही सिलेंडर किंवा फ्रेम फिक्स केली तर दुसरं काय भेटतं तुम्हाला, हँडपंप किंवा त्याला पेंडुलम पंप पण म्हणतो आपण, किंवा पेंडुलम पंप एक्झाममध्ये विचारलेलं आहे बाकीच्या. पेंडुलम पंप किंवा त्याला बुल इंजिन और बुल इंजिन. तुम्हाला याचे व्हिडिओज बघायचे असेल तर उद्याच्या लेक्चरमध्ये मी सगळे व्हिडिओज दाखवेल. किंवा याला ड्युप्लेक्स पंप पण म्हणतो आपण, ड्युप्लेक्स पंप. म्हणजे बघा, सिंगल स्लायडर क्रँक चेनमध्ये तुम्ही जर सिलेंडर किंवा फ्रेमला फिक्स केलं तर किती युजफुल तुम्हाला बाकीचे. हे एकच इन्व्हर्जन आहे, हे पहिलं इन्व्हर्जन आहे. पहिल्या इन्व्हर्जनचे एवढे फायदे झाले बघा. रेसिप्रोकेटिंग आयसी इंजिन, रेसिप्रोकेटिंग पंप, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, हँडपंप, पेंडुलम पंप और बुल इंजिन किंवा ड्युप्लेक्स पंप आपण त्याला म्हणतो. ओके, आता दुसऱ्या केसमध्ये जर मी कनेक्टिंग रॉड फिक्स केला, काय फिक्स केला, कनेक्टिंग रॉड फिक्स्ड. ओके, पहिल्या याच्यामध्ये सिलेंडरला फिक्स केलं, एवढे सगळे डिव्हायसेस भेटले. आता कनेक्टिंग रॉड जर फिक्स केला तर काय भेटतं तुम्हाला, याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवेल. तर पहिलं काय भेटतं, इथं फर्स्ट लिहितो मी, क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम. क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर एक्झाममध्ये विचारलेलं आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याला डबल ट्रिपल स्टार करा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर क्विक रिटर्न मेकॅनिझम. आता हे असं मेकॅनिझम आहे जे आपण शेपिंग किंवा स्लॉटिंग मशीन्समध्ये यूज करतो. शेपिंग किंवा स्लॉटिंग मशीन्समध्ये समजा इथे एखादा वर्क पीस ठेवलेला आहे. आता पुढून काय आलं, तुमचा कटिंग टूल आला. तो कटिंग टूल काय करेल, त्या वर्क पीसला किंवा ते जे काय मेटलचा पार्ट असेल किंवा वुडन पार्ट असेल काही पण, हा तुमचा कटिंग टूल काय करेल, त्याला हळूहळू कट करेल किंवा त्याला शेप देईल व्यवस्थित. आता तुम्हाला काय पाहिजे असतं की ठीक आहे, त्याचं काम झाल्यानंतर तो परत क्विकली मागे आला पाहिजे, एकदम मागे आला पाहिजे क्विक. त्याच्यामुळे त्याला क्विक रिटर्न म्हणतो आपण. लक्षात घ्या, तुमचा जो कटिंग टूल आहे तो क्विकली मागे आला पाहिजे, जेणेकरून लगेच पुढचा वर्क पीसला मग परत त्याचं काम चालू होईल, परत क्विकली मागे येईल. तर याला म्हणतो आपण क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर क्विक रिटर्न मेकॅनिझम. कुठं यूज होतं, तर एक्झाममध्ये हे सुद्धा विचारतात. काय विचारतात की तुमचं क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर क्विक रिटर्न मेकॅनिझम कुठं यूज होतं. तर कुठं यूज होतं हे, तर हे इम्पॉर्टंट आहे. इट इज यूज्ड इन शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन्स. शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन्स, इथं आपल्याला हे मेकॅनिझम यूज करावं लागतं. स्लॉटिंग मेकॅनिझम्स, शेपिंग अँड स्लॉटिंग मेकॅनिझम्स किंवा मशीन्स म्हणू शकता. शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन्स. ठीक आहे. आणि याच्यातलं दुसरं जे आहे हे फर्स्ट होतं. दुसऱ्या याच्यातून काय भेटतं, जर तुम्ही कनेक्टिंग रॉड फिक्स केला तर ऑसिलेटिंग सिलेंडर, ऑसिलेटिंग सिलेंडर इंजिन मेकॅनिझम. ओके, तर हे सगळे इन्व्हर्जन्स आहे. कशाचे आहे तुमचे, सिंगल स्लायडर क्रँक चेन. कशाचे इन्व्हर्जन्स आहे सगळे, सिंगल स्लायडर क्रँक चेन. पहिल्यांदा सिलेंडर किंवा फ्रेम फिक्स केला, हे सगळे भेटले. दुसऱ्यांदा कनेक्टिंग रॉड फिक्स केला, क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर क्विक रिटर्न मेकॅनिझम, जे की कुठं यूज होतं, शेपिंग स्लॉटिंग मशीन्समध्ये. आणि दुसरं ऑसिलेटिंग सिलेंडर इंजिन मेकॅनिझम. आता तिसरं जे आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही क्रँक फिक्स केला डायरेक्टली, तिसरं इन्व्हर्जन आपण बघतोय, जर क्रँकला फिक्स केलं, क्रँक फिक्स्ड, तर ह्याच्यापासून सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट मेकॅनिझम भेटतं. दॅट इज अगेन विच इज यूज्ड इन शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन्स, व्हिटवर्थ क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम. व्हिटवर्थ, याला आपण डबल ट्रिपल स्टार करा. व्हिटवर्थ क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम. अगेन कुठे यूज होणार, क्विक रिटर्न आहे म्हणलं, क्विक रिटर्न म्हणलं की कुठे यूज होणार, अगेन शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन्स. शेपिंग
शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन्स. आणि दुसरं काय भेटतं, रोटरी इंजिन और जिनोम इंजिन. ओके, हे फर्स्ट होतं. आणि दुसरं काय आहे, रोटरी इंजिन और जिनोम इंजिन. ठीक आहे, रोटरी इंजिन और जिनोम इंजिन. तर हे दोन याचे काय आहे, जे सगळे व्हिडिओज दाखवतो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे याचे सुरुवातीलाच मी 5-10 मिनिटांमध्ये सगळे तुमचे क्लिअर होतील कन्सेप्ट. ओके, सो क्रँक गरजेचं नाही आहे, तुम्ही डायरेक्ट लक्षात पण ठेवू शकता, पण व्हिडिओज बघितले तर व्हिज्युअली थोडंसं अजून तुम्हाला मेमराईज होईल किंवा लक्षात राहील. सो क्रँक अँड स्लॉटेड लिव्हर, क्विक रिटर्न मेकॅनिझम आणि ऑसिलेटिंग सिलेंडर इंजिन कधी भेटतं, जेव्हा कनेक्टिंग रॉडला फिक्स करतो. क्रँक फिक्स केल्यानंतर हे व्हिटवर्थवाला क्वेश्चन मला वाटतं आपल्या RTOला पण विचारलेला आहे की व्हिटवर्थ क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम इज द इनव्हर्जन ऑफ, व्हिटवर्थ क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम इज द इनव्हर्जन ऑफ ऑप्शन 4 बार चेन मेकॅनिझम, सिंगल स्लायडर क्रँक चेन, डबल स्लायडर क्रँक चेन आणि नन ऑफ दिस. सो सिंगल स्लायडर हे सगळे जेवढे बघितले इनव्हर्जन्स हे सगळे कशाचे आहे, दिस आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ सिंगल स्लायडर क्रँक चेन, ज्याच्यामध्ये एक स्लायडिंग पेअर असते आणि 3 तुमच्या काय असतात, टर्निंग पेअर असतात. काय असतात, 3 तुमच्या टर्निंग पेअर्स. आता नेक्स्ट आणि लास्ट आहे या चॅप्टरचा पार्ट, दॅट इज डबल स्लायडर क्रँक चेन. आपण पहिलं 4 बार चेन बघितलं, ग्राशॉफ लॉ बघितला, त्याचे इन्व्हर्जन्स बघितले. दुसरं आपण सिंगल स्लायडर क्रँक चेन बघितलं, त्याचे बेसिक्स बघितले, त्याचे इन्व्हर्जन्स बघितले. आता तिसरा आहे डबल स्लायडर क्रँक चेन. डबल स्लायडर मध्येच म्हटलेलं आहे, याच्यामध्ये ऑब्व्हियसली हे पण एक सिंपल मेकॅनिझम आहे. तर 4 लिंक्स असणार, 4 पेअर्स असणार, 4 पेअर्स पैकी 2 स्लायडिंग पेअर असतात, कारण डबल स्लायडर म्हटलेलं आहे. सो 2 स्लायडिंग पेअर्स प्लस 2 टर्निंग पेअर्स. हे पण एक्झाममध्ये विचारतात. डबल स्लायडर क्रँक चेनमध्ये 2 स्लायडिंग पेअर असतात आणि 2 टर्निंग पेअर असतात. याचे 3च इन्व्हर्जन आहे. हे तिन्ही इन्व्हर्जनचे नावं डायरेक्टली पाठ करायचे, डायग्राम दिलेले आहेत. तर डायग्राम इरिलेव्हंट आहे. फक्त कुठलं मेकॅनिझम कशासाठी यूज होतं एवढं लक्षात ठेवा. जेवढं गरजेचं तेवढं नोट्समध्ये मी इन्क्लूड केलेलं आहे. पहिलं आहे इलिप्टिकल ट्रॅमल्स, 3 इन्व्हर्जन्स. डबल स्लायडर क्रँक चेनचे 3 इन्व्हर्जन्स आहे. इथं लक्षात ठेवण्यासारख्या फार कमी गोष्टी आहेत आणि एक क्वेश्चन हमखास विचारतात, एकदम फेवरेट टॉपिक आहे हा. डबल स्लायडर क्रँक चेन पेपर सेटर्सला खूप आवडतो. त्याच्यावर याच्यामध्ये कारण याचे नावं असे थोडे वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळं मे बी त्यांना वाटतं की मुलांच्या लक्षात राहत नाही, म्हणून याच्यावर वारंवार भरपूर आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये मेकॅनिकलच्या भरपूर क्वेश्चन्स आहेत. तर डबल स्लायडर क्रँक चेनचे 3 इन्व्हर्जन्स आहे. पहिला आहे इलिप्टिकल ट्रॅमल्स, इलिप्टिकल ट्रॅमल्स, TRAMMELS. आता याच्या नावामध्येच म्हणलेलं आहे इलिप्स. तर हे मेकॅनिझम जे आहे, हे जे इन्व्हर्जन आहे कशासाठी यूज करतो, टू ड्रॉ इलिप्स. इलिप्स ड्रॉ करायचा असेल, आता तो कसा ड्रॉ करतात, काय करतात, ते कन्व्हेन्शनल डिस्क्रिप्टिव्ह जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. आपल्याला MCQ पॅटर्न आहे. तर इलिप्टिकल ट्रॅमलचा वापर कशासाठी होतो, टू ड्रॉ द इलिप्स. हे मेकॅनिझम कशासाठी यूज करतो आपण, टू ड्रॉ द इलिप्स. तर हे पहिलं इन्व्हर्जन आहे. दुसरं इन्व्हर्जन काय याचं, स्कॉच योक मेकॅनिझम. स्कॉच योक मेकॅनिझम हे दुसरं इन्व्हर्जन आहे. स्कॉच योक मेकॅनिझम कशासाठी यूज करतो, टू कन्वर्ट रोटरी मोशन इंटू रेसिप्रोकेटिंग मोशन. रोटरी मोशनला रेसिप्रोकेटिंगमध्ये कन्वर्ट करायचं असेल त्यासाठी आपण स्कॉच योकचा वापर करतो, टू कन्वर्ट रोटरी मोशन इंटू रेसिप्रोकेटिंग मोशन. आणि तिसरं आहे ओल्डहॅम्स कपलिंग. तिसरं इन्व्हर्जन काय आहे, ओल्डहॅम्स कपलिंग. तर हे तिन्ही नावं डायरेक्टली पाठ करायचे आहेत. ओके, हे 3 इन्व्हर्जन्स कुणाच्या आहेत, डबल स्लायडर क्रँक चेन, डबल स्लायडर क्रँक चेन.
आता ओल्ड हॅम्स कपलिंग कुठं यूज करतो आपण, काय म्हटलेलं आहे, समजा दोन पॅरलल शाफ्ट्स आहेत. इथं एक शाफ्ट आहे, आता ही शाफ्टची ॲक्सिस आहे, आणि इकडे एक शाफ्ट आहे वर, थोडासा डिस्टन्स वर येतो. तर आता या दोन शाफ्ट्सला मला कनेक्ट करायचं आहे, याची ॲक्सिस इथे आहे या शाफ्टची. तर दोन पॅरलल शाफ्ट्स जर असतील ज्यांच्या ॲक्सिस थोड्याशा मिसअलाइंड आहे, मिसअलाइनमेंट आहे, यांच्या ॲक्सिस थोड्याशा अंतरावर आहे किंवा यांच्या ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आहे, अशा दोन शाफ्टला कनेक्ट करण्यासाठी ज्या मेकॅनिझमचा यूज होतो दॅट इज द ओल्ड हॅम्स कपलिंग. लक्षात घ्या, ओल्ड हॅम्स कपलिंग. बघा डेफिनेशनमध्ये पण काय लिहिलेलं आहे, तर याच्यामध्ये ओल्ड हॅम्स कपलिंगची डेफिनेशन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याला डबल ट्रिपल स्टार करा. डेफिनेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मी लिहून दिलेली ऑलरेडी डेफिनेशन. काय म्हटलंय बघा, इट इज यूज टू कनेक्ट टू पॅरलल शाफ्ट्स हुज ॲक्सिस आर ॲट अ स्मॉल डिस्टन्स अपार्ट. म्हणजे ओव्हरने एकदम मायनर मिसअलाइनमेंट आहे, एकदम छोटंसं डिस्टन्स आहे दोन शाफ्टच्या ॲक्सिसमध्ये. तर त्या दोन शाफ्टला कनेक्ट करण्यासाठी आपण काय करतो आपण ओल्ड हॅम कपलिंगचा यूज करतो. तर डायग्राममध्ये बघा, दोन कसं कनेक्ट करतो, फ्लॅंज जो आहे, फ्लॅंज, दोन फ्लॅंजेसचा यूज करतो आपण. इकडच्या शाफ्टवर समजा हा ड्रायव्हिंग शाफ्ट आहे, म्हणजे हा ड्रायव्हिंग शाफ्ट आहे, म्हणजे ज्याचे या शाफ्टकडे पॉवर येते मेन, हा ड्रायव्हिंग शाफ्ट आहे, ड्रायव्हिंग. आणि ह्या शाफ्टला याला कनेक्ट करायचं आहे, मग हा आला तुमचा ड्रिव्हन शाफ्ट, ड्रिव्हन. आता ह्याची पॉवर याला ट्रान्समिट करायची, पण दोन ॲक्सिस मध्ये अंतर आहे, थोडंसं मिसअलाइनमेंट आहे, ॲक्सिस पॅरलल आहे पण एक स्मॉल डिस्टन्सला त्यांच्या ॲक्सिस आहेत. मग इथं काय करायचं, इथं एक फ्लॅंज लागेल, फ्लॅंज, इकडं दुसरा फ्लॅंज लागेल, आणि मग मध्ये इंटरमिडिएट पीस आपण वापरतो. मध्ये काय वापरतो आपण, एक इंटरमिडिएट पीस. डायग्राम चेक करा, इंटरमिडिएट एक पीस असतो. मग अशी पॉवर तुमची ह्या ड्रायव्हिंग शाफ्टकडनं फ्लॅंजला जाईल, फ्लॅंजकडनं इंटरमिडिएट पीसला जाईल, इंटरमिडिएटकडनं ह्या फ्लॅंजला, आणि इकडनं पॉवर कुठं जाईल, तुमच्या ड्रिव्हन शाफ्टला जाईल. बघा, फ्लॅंज, इंटरमिडिएट पीस, परत एक फ्लॅंज. ओके, इकडचा ड्रायव्हिंग शाफ्ट आणि इकडचा काय तुमचा ड्रिव्हन शाफ्ट. तर अशा ठिकाणी जिथं तुमच्या शाफ्टच्या ज्या ॲक्सिस आहे त्या पॅरलल असतात, बट आर ॲट अ स्मॉल डिस्टन्स अपार्ट, ओके. तर अशा सिच्युएशनसाठी आपण काय यूज करतो, ओल्ड हॅम कपलिंग. आणि हे जे ओल्ड हॅम कपलिंग आहे, हे कशाचं इन्व्हर्जन आहे, दिस इज द इन्व्हर्जन ऑफ डबल स्लाइडर क्रँक चेन. दिस इज द इन्व्हर्जन ऑफ व्हॉट, डबल स्लाइडर क्रँक चेन. समजलं का सर्वांना, काही डाऊट आहे का याच्यामध्ये, समजलं का सर्वांना, काही डाऊट आहे का, यस ऑर नो, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा सर्वांनी. ठीक आहे, इथं थांबूयात आपण. उद्या सकाळी लेक्चर असेल आपलं मटेरियल सायन्सचं. ओके, उद्या सकाळी आपलं राहिला जो थेरी पार्ट आहे मटेरियल सायन्सचा, तर उद्या 1 तासामध्ये ते लेक्चर होईल. सकाळी 8 ते 9 उद्या लेक्चर राहील सकाळी. मटेरियल सायन्सचा जो थेरी पार्ट राहिला होता आपला, तो आपण उद्या 1 तासामध्ये कव्हर करूयात. आणि इव्हनिंगला ॲज युजल आपलं थेरी ऑफ मशीन टॉमचं लेक्चर राहील. ओके, उद्या दोन्ही टाईमला लेक्चर राहील. उद्या मॉर्निंगला पण लेक्चर राहील तुमचं मटेरियल सायन्सचं, ते आपण एंड करून टाकूयात. ओके, आणि इव्हनिंगला तुमचा टॉम. आणि परवापासून मी प्लॅन करतोय की पॉवर प्लांट, परवा किंवा संडेपासून पॉवर प्लांट पण सायमल्टेनियसली टॉमसोबत चालून द्यायचं. ओके, म्हणजे मेकॅनिकल आपला बऱ्यापैकी मॅक्झिमम सिलेबस हा आपला मेकॅनिकलचा आहे, मेकॅनिकल बऱ्यापैकी आपण कव्हर करतोय. ओके, जेणेकरून तुम्ही पण फ्री होऊन जाशाल लवकरात लवकर. त्यानंतर ऑटोमोबाईलला आपल्याला जास्त काही वेळ लागणार नाही आहे. ऑटोमोबाईलचा सिलेबस दिसायला वास्ट आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे, पण ते मोटर व्हेकल ॲक्ट वगैरे एकदम छोटे छोटे टॉपिक्स आहेत ते, त्यामुळे त्याला एंड करायला आपल्याला 30 to 35 days मोर दॅन सफिशियंट, मोर दॅन इनफ आहे. लक्षात घ्या. ओके, त्यामुळे आता पॅनिक व्हायची गरज नाही. तुम्ही आता जास्तीत जास्त फोकस हा MCQ प्रॅक्टिसवर ठेवा. बाकी कन्सेप्ट वगैरे सगळं क्लिअर आहे. तुमच्या काही डाऊट्स असतील स्टडी रिलेटेड, स्ट्रॅटेजी रिलेटेड, प्रिपरेशन रिलेटेड, मला लगेच व्हॉट्सअप करत चला.
ठीक आहे. तर आजचं लेक्चर भरपूर आपलं फ्रुटफुल राहिलं. ओके, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या आहेत. उद्या भेटूयात आपण उद्या सकाळी 8 वाजता, 8 ते 9 उद्या मटेरियल सायन्सचं लेक्चर राहील आणि इव्हनिंगला ॲज युजल आपलं थेअरी ऑफ मशीन्स चालू राहील. ओके, गुड नाईट एव्हरीवन. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वांनी जे पण आजच्या लेक्चरला जॉईन झाले होते सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे मिशन आय एसचा, ओके, मिशन आय एसचा टेलिग्राम चॅनल न विसरता सर्वांनी जॉईन करून घ्या. ओके, तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आली दिलेली आहे बघा इथं @मिशन आय एस मेकॅनिकल. सर्वांनी हा चॅनल जॉईन करा. सगळे बॅच रिलेटेड RTO AM रिलेटेड अपडेट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे. आणि सगळे डेमो लेक्चर्स एकदा बघा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठलीच अकॅडमी नाही आहे ज्यांनी इतक्या सब्जेक्टचे सर्व डेमो लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल करून दिले आहे, जेणेकरून तुम्हाला डिसाईड करण्यासाठी इझी होईल की तुमच्यासाठी राईट इन्स्टिट्यूट कुठला आहे किंवा राईट कोचिंग कुठला आहे. ओके, तर बिंदास राहा. RTO AM मेन्सबद्दल पूर्ण बिंदास राहा. तुम्ही पूर्णपणे व्यवस्थितपणे आपण पूर्ण सिलेबस डिटेलमध्ये आणि इन डेप्थ व्यवस्थित कवर करणार आहोत. तुम्हाला पण तुमच्या साईडनी जर पूर्ण 100% एफर्ट्स घ्यायची तयारी असेल तर आम्ही तर घेतोच आहे, पण तुम्हाला पण तेवढीच तयारी ठेवावी लागेल. कारण RTO AM याचा क्रेज तुम्हाला माहीत आहे, विद्यार्थ्यांमध्ये किती भयानक क्रेज आहे ह्या पोस्टबद्दल. त्यामुळे विद्यार्थी खूप पेटलेले आहेत. सर्व लोक खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहे. प्रिलिम्सला सुद्धा खूप चांगला त्या ठिकाणी कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. म्हणजे मी तर क्लासच्या विद्यार्थ्यांना सर्वांना सांगितलं आहे की जे टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे 55+ आपले मार्क्स गेले पाहिजे प्रिलिम्सला, तेव्हा आपली जागा सेफ असेल मेन्ससाठी, लक्षात ठेवा. ओके, तर काही पण क्वेरीज डाऊट्स असतील तर आपला अकॅडमीचा नंबर पुन्हा एकदा सांगतो 8070607474. सर्वांनी या नंबरला एकतर कॉल करा किंवा व्हॉट्सअप केलं तरी चालेल. आणि आपला टेलिग्राम चॅनल न विसरता सर्वांनी जॉईन करा @मिशन IAS मेकॅनिकल. ओके, थँक्यू एव्हरीवन.